नमस्कार माऊली, चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 9 मधील ओवी 153 ते ओवी 160च्या सहवासात आपण जाऊया. भगवंत अत्यंत कळकळीने आपलं मूळ स्वरूप कसं आहे याबद्दल आपल्याला विस्ताराने सांगण्याचा प्रयत्न करतायत. आपण ज्या प्रकारे ह्या जगाचा अनुभव घेतो, जगातल्या अनेक वस्तूंचा, विषयांचा अनुभव घेतो, त्या अनुभवामध्ये आपण परमेश्वर बघण्याचा, ओळखण्याचा, जाणण्याचा प्रयत्न करतो. आणि तो प्रयत्न भगवंताला काहीसा हास्यास्पद वाटतो, तुटपुंजा वाटतो. भगवंताचं स्वरूप कसं आहे हे भगवंताच्याच मुखाने इथे व्यक्त होतंय. ते पाहिल्यावर आपल्याला समजेल की आपण आपल्या समजुतीप्रमाणेच भगवंताच्या व्यापक स्वरूपाला आकार द्यायचा हास्यास्पद प्रयत्न करतो. भगवंत म्हणतात, काई पश्चिम समुद्राचिया तटा निघिजेत आहे पूर्विलिया वाटा, का कोंडा कांडता सुभटा कणू आतुडे. भगवंत अर्जुनाला विचारतात, अरे समुद्राच्या पश्चिम तटाला जायचं आहे, असं असताना पूर्वकडची वाट पकडली, पूर्वेच्या दिशेने जाणारी वाट पकडली तर माणूस कधी पश्चिम तटावर येऊन पोचणार. थोडक्यात ते म्हणतात, भगवंताचा शोध घ्यायला निघालं, पण प्रवास जर विरुद्ध दिशेने सुरू केला तर भगवंत प्राप्ती कशी होणार. आणि अशा वेळी केलेला प्रत्येक प्रयत्न म्हणजे कसा, तर कोंडा नुसता कांडत बसला तर त्याच्यात धान्य कधी सापडेल का. अहो, ज्या कोंड्याच्या ठिकाणी धान्याचे कणच उरलेले नाहीत, धान्य नाहीच, तो कोंडा कितीही कांडला, कितीही बडवला, कितीही आटापिटा केला तरी त्याच्यात धान्य सापडणार नाही. भगवंताच्या शोधात आपण जर निघालो, आपले समज, आपलेच विचार, आपलेच तर्क यांच्या साह्याने त्याला शोधण्याचा, बघण्याचा प्रयत्न करत राहिलो तर कोंडा कांडत धान्य सापडण्यासारखं आहे. तैसे विकारले हे स्थूळ जाणितले या मी जाणवतसे केवळ, काई फेण पिता जळ सेविले होय. या ठिकाणी भगवंत विचारतात, अरे नुसता फेस जर प्यायला तर काय पाणी प्यायल्यासारखे होईल का. अर्थात फेस पिऊन कधी कोणाची तहान भागत नाही. त्याचप्रमाणे वरच्या समजुतीच्या, भ्रमाच्या ज्ञानावरती भगवत स्वरूप कधी समजणार नाही. हा जो नाम रूपाने प्रगट झालेला प्रपंच दिसतो तो जड आहे, तो विनाशी आहे. त्याला जाणून घेणं आणि त्यामुळे आपल्याला भगवंताचंही सगुण स्वरूप समजेल असं समजणं म्हणजे फेस पिऊन तहान भागवल्यासारखं आहे, असं भगवंत म्हणतायत. ये तुलेनी. पुढे भगवंत म्हणतात, म्हणोनी मोहिलेनी मनोधर्मे हेची मी मानुनी संभ्रमे, मग
येथींची जिये जन्म कर्मे, तिये मजची म्हणती. भगवंत म्हणतात, ह्या जड विनाशी सृष्टीच जो ज्ञान करून घेतो आणि त्याप्रमाणेच माझही सगुण रूप आहे असं भ्रांत मनाने मानतो, तो जगातल्या इतर वस्तूंप्रमाणेच माझ्या ठिकाणी सुद्धा जन्म कर्म आहे असं मानतो. म्हणजे मी प्रगट होतो, लय पावतो, जन्माला येतो, अंत होतो, असा भ्रम निर्माण करून घेतो. भगवंत म्हणतात, ये तुलेनी अनामा नाम, मज अक्रियासी कर्म, विदेहासी देह धर्म आरोपिती. आणि असा भ्रम करून घेतल्यामुळे खरं तर मला कुठलंच नाम नाही. सगळ्या नामांच्या पलीकडे मी आहे. ह्याचाच अर्थ असा, सर्व नामांना व्यापून उरणारं हे आत्मस्वरूप आहे. पण अशा या सर्व व्यापी आत्मस्वरूपाला नाम ठेवतात, नाव ठेवतात. मी कुठलीही क्रिया करत नाही, कुठलंही कर्म करत नाही, कारण काही करावं, काही कर्म करावं यासाठी जे कर्तृत्व, जो अहंकार, ते माझं स्वरूपच नाही. पण अशा माझ्या ठिकाणी सुद्धा कर्म आहे, मी कर्म करतो असं मानतात. मी कुठलाच देह धारण करत नाही. माझ्या आधाराने सर्व सृष्टी प्रगट होते, सर्व देह, सर्व वस्तू, सर्व पदार्थ प्रगट होतात. पण मी सुद्धा त्याप्रमाणेच एक देह धारण करतो. खरं तर मी ह्या सर्व देह, आकार ह्यांच्या पलीकडे आहे, असा मी विधेयी आहे. परंतु देहाचे जे धर्म आहेत, ते धर्म माझ्यावरही आरोपित करतात आणि त्या दृष्टीतूनच माझ्याकडे बघतात. मज आकार शून्य आकारू, निरुपाधिका उपचारू, मग विधी विवर्जिता व्यवहारू आचाराधिक. मला तर कुठलाच आकार नाही. सगळ्या आकारांना व्यापून उरणारा असा मी आहे. त्यामुळे मला आकारच नाही. आकारच नाही म्हणजे जणू काही आकार शून्य माझं स्वरूप आहे. आकार शून्य म्हणजे आकार नाही असं नाही, तर सर्व आकारांना व्यापून उरणारा असा आकार, तोच निराकार असं माझं स्वरूप आहे. त्या मला वेगवेगळ्या आकारामध्ये बांधून टाकतात. कुठल्याही उपचारांचा माझ्या ठिकाणी प्रवेशच होत नाही, कारण मी निरुपचारू आहे. कुठल्याही उपाधींना मी बांधलेला नाही, जोडलेला नाही. मग विधी विवर्जिता व्यवहारू आचाराधिक. परंतु माझ्या ठिकाणी हे आचार, हे विधी असा सगळा व्यवहार मांडतात. मज वर्णहीना वर्णू, गुणातीतासी गुणू, मज अचरणा चरणू, अपाणिया पाणी. भगवंत म्हणतात, मी कुठल्याही एका वर्णामध्ये जन्माला येत नाही. मला कुठला वर्ण हे माहितीच नाहीये. माझं स्वरूप व्यापक आहे, त्यामुळेच मी वर्णहीन आहे. मला कुठलाही वर्ण नाही, कारण माझ्या ठिकाणी कुठलेही गुण नाहीत. त्रिगुणांनी मी बांधला जाऊ शकत नाही. सत्व, रज, तम ह्या 3 गुणांचा माझ्या ठिकाणी प्रवेश नाही, आविष्कार नाही, म्हणून मी गुणातीत आहे. ज्याप्रमाणे देहाला हात, पाय असे अवयव असतात,
पण मी तर आकार रहित आहे, सर्व आकार धारण करणारा आहे, परंतु मला कुठलाही आकार नाहीये. पण मला सुद्धा भौतिक दृष्ट्या देहबुद्धीच्या जोरावरती देहासारखेच मलाही हात आणि पाय आहेत असं मानतात. मज अमेया मान सर्व गतासी स्थान, जैसे सेजे माझी वन निदेला देखे. त्याचप्रमाणे अहो, जसा एखादा मनुष्य झोपी जातो आणि स्वप्नामध्ये अरण्य बघतो, अरण्यातले पशु पक्षी झाडं फुलं पानं सगळं बघतो आणि त्यालाच खरं मानतो, त्याप्रमाणे हा मनुष्य प्राणी सुद्धा आपल्या कल्पनेत रमतो. अनेक गोष्टींचं प्रमाण माझ्या ठिकाणी आरोपित करतो आणि त्याप्रमाणेच माझं स्वरूप आहे अशा कल्पना करत सुटतो. त्या गोष्टींनाच तो प्रमाण मानायला लागतो. पण मी तर प्रमाण रहित आहे, त्यामुळे मी कुठल्याही प्रमाणांमध्ये बांधला जाऊ शकत नाही. अर्थात मला ते बांधणं म्हणजे जणू काही स्वप्नामध्ये अरण्य पाहून त्याचं वर्णन करण्यासारखं आहे. मी तर सर्व व्यापक आहे, परंतु मला एका ठराविक ठिकाणी असल्याचं ते मानतात. एक प्रकारे अज्ञान लोकांची ही जी अवस्था आहे त्याबद्दल भगवंत खंत व्यक्त करतायत की माझं खरं स्वरूप काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न न करता भौतिक दृष्टीने देहबुद्धीने मला जाणण्याचा प्रयत्न करतात आणि त्या प्रकारे तो मार्ग निवडून मला जाणण्याचा जो प्रयत्न होतो त्याच्यात ते माझ्यापर्यंत कधी पोचतच नाहीत. माझं खरं स्वरूप त्यांना अगोचरच राहतं. हेच भगवंतांना इथे सांगायचं आहे. पुढे भगवंत म्हणतायत, तैसे अश्रवणा श्रोत्र मज अचक्षुषी नेत्र अगोत्रा गोत्र अरूपा रूप. किती गोष्टी माझ्या मूळ स्वरूपावर आरोपित करतात जे माझं खरं स्वरूप नाही. त्याच्यामध्ये कान डोळे असे जे देहाचे अवयव आहेत ते सुद्धा माझ्या ठिकाणी आहेत असं मानतात. भौतिक देहाला ज्याप्रमाणे गोत्र अर्थात कुठल्या कुळात जन्माला आला ते सुद्धा सगळे धर्म माझ्या ठिकाणी मानतात. परंतु मी तर अभौतिक आहे. अर्जुनाला भगवंत वारंवार हेच सांगत आलेत की केवळ माझा अधिष्ठान माझा आधार म्हणून ही प्रकृती या सगळ्या जीवसृष्टीला प्रगट करते आणि जीवसृष्टीत जे जे प्रगट होतं तसंच माझं स्वरूप आहे. असं प्राकृत म्हणजे या प्रकृतीच्या आधारे जन्माला आलेला मनुष्य प्राणी माझंही तसंच स्वरूप आहे असं मानायला लागतो. माझ्या ठिकाणी देह नाही, पण मला देहरूप मानतो. देहाच्या साह्याने जी काही क्रिया घडते कर्म घडतं तसंही माझ्या ठिकाणी घडतं असं मानायला लागतो. थोडक्यात आपल्या ह्या सर्व मानण्यामध्ये किती अज्ञान आहे हे भगवंत या ठिकाणी सांगतायत. आपलं मूळ स्वरूप कसं आहे याची आपल्याला कल्पना द्यायचा प्रयत्न करतायत. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.